सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय तसेच संगमनेर साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमान चैतन्य गगनगिरी महाराज करंडक आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आजपासून सुरू झाली आहे. ही स्पर्धा गगनगिरी महाराज विद्यालय या ठिकाणी घेतली जातीये. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वामी गगनगिरी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश काका सराफ होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, महेश गोडसे, ज्ञानेश्वर गोंटे, शशांक गंधे, दीपक उदमले, श्रेया गंधे, डॉक्टर सुधाकर पेटकर, सुभाष पवार, केसी बागुल, विलास साळवे, मुकुंद डांगे यांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजेरी होती. संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या स्पर्धेत संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, अकोले, शेवगाव या तालुक्यातील 35 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांनी सहभाग घेतलाय. जवळपास 200च्या वर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतलाय. ही स्पर्धा 4 गटात होतीये. पहिला गट 3री ते 4थी, दुसरा गट 5वी ते 7वी, तिसरा गट 8वी ते 10वी आणि चौथा गट 11वी ते 12वी पॉलिटेक्निक अशी होणार आहे. या संपूर्ण स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी पुष्पा निराळी, प्रकाश कोटकर, दीपक टाक, संतोष पवार, कारभारी देभारे, तनुष पठाडे, ज्ञानेश्वर राक्षे, कोमल म्हस्के, अर्जुन भवर, बाळकृष्ण महाजन, भोपाल शेळके, बीटी शेळके, नाना गुजराथी यांची नेमणूक केली गेली आहे. या वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बापूसाहेब देशमुख, रमेश काका सराफ यांनी शुभेच्छा दिल्यात. जवळजवळ 200 ते 500 विद्यार्थी स्पर्धेत म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. आता ही जी स्पर्धा आहे त्या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश जो आहे विद्यार्थ्यांना आपले विचार काही चांगल्या प्रकारे मांडता यावे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं म्हणून जवळजवळ 14 वर्षापासून आपण या स्पर्धा भरवत आहोत. या दिवसामध्ये शाळेमध्ये जे जे कार्यक्रम होते त्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हायचे, कारण पुढे आपल्याला हा योग येत नाही. आणि दुसरी गोष्ट, वक्तृत्व ज्याचं चांगलं आहे तो कर्तृत्व करू शकतो असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. म्हणून वक्तृत्व स्पर्धेमध्ये नेहमी भाग घ्या. अपयश आलं घाबरून जाऊ नका. अपयश ही यशाची पायरी आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे नेहमी जिथं जिथं वक्तृत्व स्पर्धा असतात तिथं तिथं स्वतः होऊन जायचं आणि आपण आपलं नाव नोंदवायचं आणि वक्तृत्व दाखवायचं. ज्यांनी भाग घेतला आहे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि यापुढेही आपण या वक्तृत्व स्पर्धेमध्ये खूप भाग घ्या. अपयश आलं तरी घाबरू नका. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचे संस्कार आपल्यावर होतात. आपले जे प्राध्यापक आहेत ते तुम्हाला नेहमी अडचणीतून मार्ग का दाखवतील. त्यांच्या विचाराने, त्यांच्या आचाराने आपण पुढे जा आणि आपली प्रगती करा. हे दिवस प्रगती करण्याचे आहे. म्हणून सर्वांनी या कार्यक्रमामध्ये भाग घ्या. अपयश आलं तर घाबरू नका आणि जास्तीत जास्त संख्येने यामध्ये कार्यक्रमामध्ये भाग घेऊन आपली उन्नती करा, शाळेची उन्नती करा. आणि या वक्तृत्व स्पर्धेने घेतल्यानंतर या 14 वर्षाने अंतर्भावाचं उद्घाटन आपण केले. या सोहळ्याच्या निमित्ताने आज जो रिस्पॉन्स आहे बंदरच्या भागाने आम्हाला आला त्याबद्दल सर्व विद्यालयांना मी धन्यवाद देतो. आणि असाच रिस्पॉन्स तुम्ही भविष्यात देत राहा जेणेकरून विद्यार्थ्यांना एक आत्मविश्वास, वक्तृत्वातून एक आत्मविश्वास तयार होईल आणि ज्याच्या विद्यार्थी ज्ञान प्राप्त होईल असा या वक्तृत्व स्पर्धेचा हेतू आहे. मी आज या कार्यक्रमानिमित्त आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य रमेश वाळे यांनी केलं, तर सूत्रसंचालन ललित शेळके यांनी केलं. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. मारुती एंटरप्राइजेस. आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील. तसेच 6 वार आणि 9 वार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध. ड्रेस मटेरियल मिळेल. प्रोप्रायटर मारुती सोनवणे. ठिकाण राजापूर, हनुमान मंदिराजवळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. 9730 58 31 84.
आणि 8605 86 96 25.